हॅलो अँड वेलकम, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्लेक्स नंबरच्या सिरीजमध्ये. जी सिरीज आपण IITच्या प्रिपरेशनसाठी डिटेलमध्ये शिकतोय. ठीक आहे, या सिरीजमध्ये आपण मॅक्झिमम थिअरॉटिकल पोर्शन आणि सोबत काही सॉल्ड एक्झाम्पल पण बघतोय. सॉल्ड एक्झाम्पल बघायचं कारण काय की आपला उद्देश आहे की तुम्हाला क्वेश्चन टॅकल कसं करायचं ते शिकायचं आहे. अनसॉल्ड एक्झाम्पल मी सॉल्व नाही करायचे, तुमच्यासाठी ठेवले. तुम्ही अनसॉल्ड एक्झाम्पल सॉल्व करा. एखादा डाऊट असला की तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये द्या, मी तो सॉल्व करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर आज आपण जवळपास बरेच क्वेश्चन केलेले आहे आणि जॉमेट्रीच्या पोर्शनमध्ये आपण पोहोचलो कॉम्प्लेक्स नंबरच्या, की कॉम्प्लेक्स नंबर कसा हेल्प करतो जॉमेट्रिकल क्वेश्चन सॉल्व करायसाठी. आजचा आपला क्वेश्चन आहे की एक ट्रायंगल आहे ज्याचे व्हर्टायसेस ABC आहे, तर त्याचे ट्रायंगल काढून घेऊया. सपोज हा ट्रायंगल काढला मी AB आणि C. इथे पॉइंट आहे A, इथे B आणि इथे C. त्याने आणखी काय सांगितलं आहे की व्हर्टायसेस आहे Z1, Z2, Z3. तर A साठी आहे Z1, B साठी आहे Z2, C साठी आहे Z3. आणि आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे की अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन, तर ऑब्व्हियसली आपण अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन घेतलं. अँटी क्लॉकवाइज का बरं? कारण की मग रोटेशनला आपल्याला फायदा पडतो. नेक्स्ट म्हटलं आहे की अँगल ABC इज π/4, ABC इज π/4. हा π/4 आहे. अजून याला मी डायरेक्शन दिलेलं नाही. नेक्स्ट त्यांनी म्हटलं आहे की AB जे आहे ते BCच्या √2 टाइम्स आहे. BC जर समजा आपण एक साइड पकडली, हा BC जर समजा आपण पकडला A, AB काय होणार? त्याच्यापेक्षा √2 टाइम्स, हा झाला √2A. राईट, आपल्याला साइड पण भेटल्या. ओके, आपल्याला प्रूव्ह करायचं Z2 ची व्हॅल्यू काढायची. तर जर मला Z2 काढायचं असेल तर मी काय करतो, या Z2 च्या अगेन्स्ट मध्ये ना रोटेट करतो अँटी क्लॉकवाइज. तर अँटी क्लॉकवाइज रोटेट करायचा अर्थ काय की आपला अँगल काय होणार? पॉझिटिव्ह. तर आता मी रोटेशन घेतला इथे. सो बेसिकली आपल्याला काय माहिती आहे आता, जे BC साइड आहे, BC साइड किती आहे? Z3 मायनस Z2. ठीक आहे, BC Z3 मायनस Z2. आता त्याचा डिस्टन्स किती आहे, म्हणजे मॉड्युलस ऑफ BC किती आहे? डिस्टन्स आहे आपला A. सेम लॉजिक तुम्ही BA साठी काढू शकता. BA किती झाला तुमचा? BA झाला Z1 मायनस Z2 आणि मॉड्युलस ऑफ BA इक्वल टू किती दिला आपल्याला? 2√A. ठीक आहे, आता आपण काय करणार? रोटेट करणार. का बरं रोटेट करतोय? कारण की या पॉइंटच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला अँगल दिलाय π/4. तर मी BC साइडला रोटेट करतो AB पर्यंत. सो बाय युजिंग आर्ग्युमेंट किंवा रोटेशन प्रिन्सिपल आपण काय करतोय, BC ला रोटेट करतोय. तर BC बॉटम मध्ये जाईल. BC टू BA इक्वल टू किती दिलाय? आर्ग्युमेंट π/4. सो बस एवढंच आपलं काम होतं. आता फक्त व्हॅल्यूज पुट करणं आहे. हे काय झालं? आर्ग्युमेंट ऑफ BA किती आहे? BA आहे Z1 मायनस Z2 आणि हा आहे Z3 मायनस किती? Z2. राईट. ओके, इथे आर्ग्युमेंट दिलाय, पण आपल्याला समजा फक्त आर्ग्युमेंट काढायचं. सोबत काय करायच्या? मॉड्युलस ऑफ BA अपॉन BC. राईट. आपण मॉड्युलस ठेवू. BA ची मॉड्युलस किती आहे? BA आहे √2A डिस्टन्स. BC किती आहे? A आणि इनटू हा झाला आर्ग्युमेंट π/4. इथं अजून कॉम्प्लेक्स नंबर काढायचा आपल्याला. ऍक्च्युअली लिहायची गरज नव्हती, पण आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर काढायचा बाकी आहे. ठीक आहे, तर आपण काय करू शकतो, या आर्ग्युमेंटला इथे इरेज करतो मी. ठीक आहे, आर्ग्युमेंटला असंच ठेवतो. साइड पण नंतर लिहितो. आधी आर्ग्युमेंटच्या फॉर्म मध्ये लिहू. आर्ग्युमेंट किती आहे? π/4. याला जर मला कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर हा काय झाला? Z1 मायनस Z2 डिवायडेड बाय Z3 मायनस Z2 इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ Z1 मायनस Z2 Z3 मायनस Z2. याचा मॉड्युलस का बरं? कारण की डिस्टन्स पाहिजे आपल्याला. आणि कॉम्प्लेक्स नंबर मध्ये हा होणार e⁻I π/4. बस एवढंच आपल्याला करायचं होतं. याच्या समोर सिंपल फॉर्म आहे. सिंपल फॉर्म काय आहे आपला की Z1 मायनस Z2 असंच ठेवायचं डिवाइड बाय Z3 मायनस Z2 असंच ठेवायचं इक्वल्स टू याचे मॉड्युलस म्हणजे डिस्टन्स. किती डिस्टन्स आहे? √2A. ठीक आहे, √2 टाइम्स A. आणि Z2 मायनस Z1 किती आहे? सॉरी, Z3 मायनस Z2 किती आहे? तो आहे A. आणि e⁻I थिटा म्हणजे काय होते? कॉस ऑफ π/4 प्लस I टाइम्स साइन π/4. तर सिंपल एकदम. A आणि A कॅन्सल, वरती √2 आहे. जर तुम्हाला cos π/4 ची व्हॅल्यू माहित असेल ते किती आहे? 1/√2
साइन पाय बाय 4 ची व्हॅल्यू किती आहे 1/√2. बेसिकली झालं √2 इंटू 1/√2 प्लस I टाइम्स 1/√2. दोन्ही साईडला √2 कॉमन काढू शकतो बाहेर. तर √2 जर बाहेर काढला आपण तर हा √2 दोघांसोबत काय होणार कॅन्सल. आतमध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर इथे काय राहिलं फक्त 1 प्लस आय बाकी राहिला. सो मला बेसिकली काय मिळालं आहे 1 प्लस आय इज इक्वल्स टू Z1 मायनस Z2 डिवायडेड बाय Z3 मायनस Z. आता फक्त क्रॉस मल्टिप्लाय आपल्याला करायचं आहे. फक्त करायचं क्रॉस मल्टिप्लाय. लेफ्ट साइडला आपण तसंच ठेवूया. Z1 मायनस Z2 लेफ्ट साइडला आहे. राइट साइडला काय झालं आहे Z3 मायनस Z2 इंटू 1 प्लस आय. ओके नाईस. आता ही गोष्ट आपण थोडी लेफ्ट साइडला यूज करूया. ठीक आहे. आणखी थोडी जागा आहे इथे आपल्याकडे. थोडी राइट साइडला जागा यूज करून घेऊ आपण. सो Z1 मायनस Z2 असंच ठेवलंय. त्याला थोडं सेपरेट करा. बघा सेपरेट करताना मी मल्टिप्लाय करत नाही. का बरं मल्टिप्लाय करत नाही कारण की मला Z2 च्या टर्म सगळे लेफ्ट साइडला घेऊन यायच्या. तर Z2 च्या टर्म जर मला लेफ्ट साइडला घेऊन यायच्या असेल तर मी मल्टिप्लाय कशा करतो प्रत्येक टर्मला मी फक्त Z3 ने मल्टिप्लाय करेन. हा Z3 इंटू 1 झाला. नंतर Z3 इंटू I प्लस I टाइम्स Z3. नंतर मायनस साइन तशीच आहे आणि Z2 सोबत 1 प्लस आय भेटला. याला लेफ्ट साइडला घेऊन या आणि Z1 ला राइट साइडला पाठवून द्या. याला जर आपण लेफ्ट साइडला आणलं तर आपल्याला मिळाला Z2 कॉमन काढला तिथे आपल्याला काय राहिला 1 प्लस आय राहिला आणि इथला जर Z2 बाहेर निघाला तर काय राहिला -1. नाईस. हा Z1 तिकडे जाईल. Z1 जर तिकडे गेला तो काय झाला Z3 प्लस आय टाइम्स Z3. हा प्लस तिकडे जाऊन मायनस Z1 झाला. नाईस. ओके एवढंच आपल्याला पाहिजे होतं. तर बघा +1 -1 कॅन्सल. काय राहिलं Z2 इंटू आय. इकडे बघा आता इकडे थोडं सेपरेट असं करतो. Z3 मायनस Z1 आहे. सो हा झाला आय टाइम्स Z3 प्लस Z3 मायनस Z1. बढिया. आता मी याला सगळ्याला काय करतो आय ने डिवाइड करतो. ओके याला थोडं वरती लिहायला जागा ठेवतो कारण एकच स्टेप बाकी. या इक्वेशनला सगळ्याला मी आय ने डिवाइड करतो. आय ने डिवाइड झाला. इथे पण आय ने डिवाइड झाला. इथे पण आय ने डिवाइड झाला. आय आणि आय कॅन्सल. इथे पण आय आणि आय कॅन्सल. तर राइट साइडला आपल्याला फक्त काय मिळालं आहे बघा Z2 इज इक्वल्स टू हा प्रॉपर Z3 झाला इथे. नाईस. आता जेव्हा आपण आय ने डिवाइड केला आहे तर आपल्याला एक रूल माहिती आहे. आपण डिनॉमिनेटर मध्ये इमॅजिनरी पार्ट ठेवत नाही. तर आपण काय करणार याला आय सोबत रॅशनलाइज करेल. वरती पण आहे खाली पण आहे. आता रॅशनलाइज केलं जस्ट सेकंड सॉरी रॅशनलाइज केलं तर आय इंटू आय काय झालं आय स्क्वेअर. आय स्क्वेअर म्हणजे काय मायनस साइन आणि हा आय समोर लागला. आधी आय लावतो बाहेर मायनस साइन आहे. आता मायनसनं जर आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर Z1 पॉझिटिव्ह होणार आणि Z3 काय होणार निगेटिव्ह. आणि हेच आपल्याला काय करायचं होतं प्रूव्ह करायचं होतं. बघा एकदा Z3 प्लस आय टाइम्स Z1 मायनस Z3. राईट. जरी हा क्वेश्चन जॉमेट्रीचा वाटते पण ऍक्च्युअली मध्ये डायग्राम मध्ये आपल्याला समजायला पाहिजे की आपण कोणती साइड किती अँगलनं रोटेट करतो. तर आर्ग्युमेंट आपल्याला माहिती आहे. म्हणजे आर्ग्युमेंट पासून जर कॉम्प्लेक्स मध्ये जायचं असेल वापस तर मॉड्युलस इंटू e टू दी पॉवर आय थीटा. राईट. सिंपलचा क्वेश्चन आहे. सिंपलचा कन्सेप्ट आहे. फॉलो करा. आता नेक्स्ट सेकंड क्वेश्चन मध्ये येऊया. जस्ट अ सेकंड मी पाणी पिऊन घेतो आधी. सेकंड क्वेश्चन डायग्राम खूप इम्पॉर्टंट असते क्वेश्चनसाठी कारण की क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय फाइंड द सेंटर ऑफ द आर्क. सेंटरची गोष्ट आली म्हणजे एक काहीतरी सर्कल होता आणि त्या सर्कलचं काय काढलंय आपण आर्क काढलेला आहे. ओके आणि त्याचा आर्ग्युमेंट दिलेला आहे. आर्ग्युमेंट मध्ये आपल्याला सर्कलचे पॉईंट बघून घ्या आणि सर्कलचे पॉईंट आपण लिहिताना कसा लिहितो Z मायनस काहीतरी म्हणजे हा झाला Z मायनस 3i. तर आपला पहिला पॉईंट कुठे आहे 3i मायनस की प्लस प्लस कारण की Z मायनस Z1 असते. Z मायनस Z1 हा Z1 आहे आपला ऍक्च्युली. सेम लॉजिक मध्ये अप्लाय करू आपण. हा Z तसाच आहे. मायनस कॉमन काढला तर आपल्याला मिळालं 2 मायनस 4i. ठीक आहे. हा झाला आपला दुसरा Z. याला जर मी समजा ग्राफर प्लॉट करतो म्हटलं
तर बघा हा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये वाय ऍक्सिसवर आहे पॉझिटिव्ह असल्यामुळे, हा 2 पॉझिटिव्ह आहे आणि 4 काय निगेटिव्ह आहे, राईट. 2 पॉझिटिव्ह आणि 4 काय निगेटिव्ह आहे. ठीक आहे. तर क्वेश्चन मध्ये थोडासा करेक्शन आहे. इथे 2i आहे आणि +4 आहे, मायनस कॉमन काढला तर हा मायनस समोर जाणार, इथे 2i राहिला इथे. ओके ठीक आहे. मायनस बाहेर ठेवला तर 2i -4. ओके. ग्राफरला काढायचं म्हटलं तर हा जो आपला पॉईंट आहे, हा आपला पॉईंट किती आहे 0,3 आहे आणि हा कुठला पॉईंट आहे -4,2. 2 पॉझिटिव्ह आहे सध्या. ग्राफर एकदा ड्रॉ करून बघा. वाय ॲक्सिस, एक्स ॲक्सिस, राईट साईडला पॉझिटिव्ह. समजा इथे कुठेतरी आपला असेल 0,3 आहे, इथे 3 असेल तर आपला पहिला पॉईंट इथे मिळाला आपल्याला. ठीक आहे. सेकंड पॉईंट कुठे मिळाला असेल +2 वायचा आहे, म्हणजे इथे कुठेतरी असेल +2, इथे 2 असेल, हा 2i वाला आपला व्हॅल्यू आहे आणि हा -4 आहे. सो हे जर 3 असेल तर अप्रॉक्सिमेटली इथे कुठेतरी काय आहे -4 पॉईंट. तर हा आपला दुसरा पॉईंट आहे. ह्या 2 पॉईंटला पकडून आपण काय काढलाय आर काढलाय. आता लक्ष द्या, आरचा जो अँगल आहे ना, हा अँगल आहे π/4. π/4 काय <90. π/2 पेक्षा छोटा आहे. जर π/2 पेक्षा छोटा आहे याचा अर्थ काय, जर π/2 पेक्षा छोटा याचा अर्थ काय की छोटा अँगल हमेशा मेजर आर्कवर असतो. मेजर म्हणजे मोठ्या आर्कवर छोटा अँगल असतो, छोट्या आर्कवर मोठा अँगल असतो. अँगल छोट्या 90 पेक्षा याचा अर्थ जो तुमचा आर्क आहे असा बाहेर आहे. आर्क कसा आहे तुमचा, असा बाहेर आहे, मेजर आर्क आहे हा. ओके. आता तुम्हाला काढायचं सेंटर. ठीक आहे. सेंटर काढायच्या आधी एक झेड पॉईंट आहे जिथे अँगल काय बनवतो हा π/4. तर इथे कुठेतरी आपण झेड पॉईंट घेऊया. इथे आपला अँगल बनवला आहे π/4. हा जर π/4 असेल आणि हा मेजर कार आहे, तेव्हा जर आपण सेंटरमध्ये जॉईन केलं, इथे कुठेतरी सेंटर आहे सी, सेंटरमध्ये जर आपण जॉईन केलं, सेंटरमध्ये जर आपण जॉईन केलं तर हा जर π/4 असेल तर हा त्याचा अँगल काय असते डबल असते. तर हा काय व्हायला पाहिजे π/2. ठीक आहे. माझं एक्झॅक्ट ॲक्युरेट डिस्टन्स बरोबर नाही म्हणजे तसं दिसतंय. आणि प्रॉपर जर डिस्टन्स काढला तर तुम्हाला काय दिसेल, वरती जर π/4 असेल तर खालचा अँगल किती होणार 90 डिग्री, म्हणजे डबल होणार त्याच्या. जर हा 90 डिग्री डबल झाला तर 90 डिग्रीसाठी आपल्याला कंडिशन माहिती आहे काय, 90 डिग्रीसाठी इमॅजिनरी पार्ट. याचा अर्थ की दोघांमधला अँगल किती आहे, याला जर रोटेट केलं मी, किती अँगल रोटेट करावं लागेल 90 डिग्रीमध्ये. झेडसाठी 0-3 आहे आणि 0- हा अँगल किती होणार 90 डिग्री. आता रोटेशन कसं करायचं आहे, या डायरेक्शनमध्ये अँटी क्लॉकवाईज. म्हणजे हा जो माझा पॉईंट आहे कुठला आहे, समजा हा Z2 झाला, हा Z1 झाला. सो 0-Z2 किंवा Z2 - 0 ला आपण रोटेट करतोय Z1 पर्यंत. बेसिकली आपल्याला मिळालं कुठला अँगल आहे तो रोटेशनसाठी Z-2i-4. ठीक आहे. आणि वरती मिळालं Z-3 आहे. त्याला जर आपण रोटेट केलं 90 डिग्रीने, 90 डिग्री रोटेट करणं अँटी क्लॉकवाईज म्हणजे किती आय ने मल्टिप्लाय करायचं बेसिकली. क्रॉस मल्टिप्लाय करा, तुम्हाला मिळेल Z-3i. इथे आयने जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळालं Z-2i +4. मायनसने मल्टिप्लाय केलं, आय सोबत मल्टिप्लाय करा, तुम्हाला मिळालं इथे IZ, राईट. I × I, आयचा स्क्वेअर, मायनस मायनस +2 आणि +4i, राईट. इथून सिंपलचं काम आहे. झेडची टर्म एका साईडला घेऊन या. हा झेड जर मी कॉमन काढला, इथे होता 1, हा मायनस इकडे आला तर -i, हा 3i राईट साईडला गेला तर प्लस झाला, 3i जर राईट साईडला तर प्लस झाला, 4i + 3i 7i. सो 2 + 7i. किंवा मग तुम्ही याला काय लिहू शकता बेसिकली, Z जे आपल्याला पाहिजे होतं 2 + 7i डिवायडेड बाय 1 - i. हा झाला आपला Z. तिथेच थांबायचं का, गरज नाही. याच्यासमोर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. कसं सॉल्व्ह करणार आहे, बेसिकली रॅशनलाइज करून किंवा कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय करून. तर कॉन्जुगेटनी मल्टिप्लाय केलं तुम्हाला काय मिळणार, Z = a² - b². तर हा झाला बेसिकली 2. वरचं मल्टिप्लिकेशन करा कशासोबत, 2 + 7i × 1 + i. याचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्हाला काय मिळणार बघा, 2 × 1 2 आणि i × i i² तर -7. 2 - 7 -5, and the 2i + 7i =
9i डिवाइड बाय 2. ही आपली व्हॅल्यू कशात झाली. दिस इज अवर फायनल व्हॅल्यू फॉर z. थोडं मिक्सअप वाटते क्वेश्चन, पण लॉजिक एकदम सेम आहे. लॉजिक बेसिकली फॉलो आपण काय केलं आहे, दोघांमधला आर्ग्युमेंट आपण आर्कवर काढला, अँगल छोटा दिला म्हणजे तो मेजर आर्कवर आहे. आपल्याला सेंटर पाहिजे. जर मी या एंड पॉइंटला सेंटरवर जॉईन केलं तर अँगल याचा डबल असतो. हा π/4 असेल तर किती होणार π/2. हा जर π/2 झाला याचा अर्थ हा जो आपला कॉम्प्लेक्स जी लाईन आहे C टू Z2 आणि C पासून Z1, C पासून Z2 जर मी रोटेट केलं π/2 नी तर मला काय मिळणार Z1. सो दिस रोटेशन किती केलं आहे π/2. π/2 म्हणजे किती असते e⁻π/2 i फक्त 1 असते, सॉरी i असते. तर i ने मल्टिप्लाय केलं आणि आपल्याला हे सोल्युशन मिळालं. -5 + 9i डिवाइड बाय 2 = z. प्रत्येक स्टेप सॉल्व करणार नाही. छोटे आतापर्यंत पण बरेच क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. लहान कॅल्क्युलेशन तुम्ही इझिली कंप्लीट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन इझिली आहे. परत बेसिक गोष्ट लक्ष द्या. बघा काय म्हटलं, Z1 Z2 आर रूट्स ऑफ दिस इक्वेशन. हा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, हे त्याचे रूट्स आहे. तर Z1 आणि Z2 जर याच्या इक्वेशनचा रूट असेल याचा अर्थ काय, सम ऑफ रूट आपल्याला ऑलरेडी माहित असले पाहिजे की Z1 + Z2 सम ऑफ रूट काय असणार -b मायनस कोएफिशिएंट अपॉन कोएफिशिएंट. सो -3/3. सो बेसिकली किती झाला हा -1. तर आपल्याला एक कंडिशन मिळाली Z1 + Z2 = -1. सेकंड कंडिशन काय, प्रोडक्ट ऑफ रूट म्हणजे Z1 × Z2. प्रोडक्ट ऑफ रूट काय असणार आहे b/3. सो बेसिकली हा झाला b/3. नेक्स्ट दोन कंडिशन भेटल्या. नेक्स्ट काय म्हटलं की दे ही जी 3 पॉइंट आहे 0 Z1 आणि Z2 दे फॉर्म इक्विलॅटरल ट्रायंगल. जसा शब्दाला इक्विलॅटरल ट्रायंगलची कंडिशन आपल्या डोळ्यापुढे आली पाहिजे. काय कंडिशन आपल्या 1-2 व्हिडिओमध्ये चेक करून घ्या, जो आपण जॉमेट्री विषय बघत होतो. ठीक आहे, इथे काय शिकलो आपण, फॉर इक्विलॅटरल ट्रायंगल. हा जो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे याच्यासाठी कॉल करतो आपण Z1² + Z2² + Z3² = Z1 Z2 + Z2 Z3 + Z3 Z1. ठीक आहे, ओके. आता इथे बघा Z3 ची व्हॅल्यू किती आहे 0. Z1 ची आता ऑलरेडी Z1च माहित आहे. Z3 ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर आपल्याला मिळालं Z1² + Z2² + 0. इथे बघा Z1 Z2 माहिती आहे आपल्याला, Z1 Z2 असाच आहे. पण Z2 Z3 किती होणार 0 होईल. कारण की Z3 किती आहे 0 आहे. इथे पण Z3 किती आहे 0 आहे. तर बेसिकली आपण झाला +0. आता Z1 + Z2 चा स्क्वेअर जर मला काढायचा असेल तर माहिती नाही, पण मला काय माहिती आहे Z1 + Z2 माहिती आहे. मग a² + b² काढायचा असेल तर a + b चा होल स्क्वेअर -2ab करतो. सो आपण काय करणार याला Z1 + Z2 चा होल स्क्वेअर -2 टाइम्स Z1 Z2 = Z1 Z2. आता -1 तिकडे पाठवून द्या, तुम्हाला मिळालं Z1 + Z2 चा स्क्वेअर = 2 तिकडे गेला तर 3 झाला. सो 3Z1 Z2. याचा फायदा इथेच आहे, जे आपण ऑलरेडी व्हॅल्यू काढल्या कंडिशननी त्या व्हॅल्यू मध्ये व्हॅल्यूज पुट करायचं. Z1 + Z2 किती आहे -1. सो -1 चा स्क्वेअर = 3 टाइम्स Z1 Z2 किती आहे Z1 Z2 आहे b/3. सो 3 कॅन्सल, -1 चा स्क्वेअर झाला 1 = हे आहे आपलं फायनल आन्सर. इझी. कंडिशन्स जॉमेट्रीच्या तुम्हाला माहिती असल्या पाहिजे. आपण डिटेलमध्ये बरंच डिस्कशन केलं या गोष्टीवर. ठीक आहे, तर हे आपलं लॉजिक सिम्पली जॉमेट्री सॉल्व करायसाठी कशाचं कॉम्प्लेक्स नंबरचं. ठीक आहे, जवळपास सगळे कलर सारखे दिसते व्हाईट बोर्डमध्ये. तर एकदा बघितलं असं वाटेल की काहीतरी जबरदस्ती मिसळून केलं आहे, पण नाही. तुम्ही जर समजा प्रत्येक क्वेश्चन डिटेलमध्ये बघणार, तुम्हाला सगळ्या गोष्टीचे सेपरेट रिझनिंग आणि सोल्युशन मिळणार. राईट, ठीक आहे. आणखी काही क्वेश्चन करूया. तर आणखी 1-2 क्वेश्चन बघूया. नंतर आपण एकदा लोकस कसा ओळखायचा कॉम्प्लेक्स नंबरचा ते बघू, आणि नंतर शेवटी एनर्जी ऑफ युनिटी. तेवढं झालं की हा चॅप्टर आपण संपवून टाकू. ठीक आहे, आणि मग प्रत्येक सॅटर्डे किंवा संडेला मी कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड PYQ JEE तुम्हाला पोस्ट करेल. ठीक आहे, आणि आपण रेग्युलर टाईममध्ये मंडे टू फ्रायडे नवीन सेशनमध्ये शक्यतोवर कोऑर्डिनेट जॉमेट्री स्टार्ट करूया. ओके, चला आता इथे बघूया. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे की Z1 Z2 Z3 रिप्रेझेंट व्हर्टासेस ऑफ ट्रायंगल ABC. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. ट्रायंगल दिला ABC.
तर मी ट्रायंगल डायरेक्ट ड्रॉ करू शकतो, पण मी मुद्दामून थांबलोय कारण काय समोर काय म्हटलं बघा, Z1 इक्वल टू Z2 इक्वल्स टू Z3, सगळ्याचा मॉड्युलस किती आहे 5. याचा अर्थ काय की प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स Z1 Z2 Z3चं एका फिक्स पॉईंट पासून किती आहे 5, आणि तो फिक्स पॉईंट कुठला आहे, जर तुम्ही त्याला प्रॉपर फॉर्म मध्ये लिहिलं हा झाला Z1 - 0 इक्वल्स टू Z2 - 0 इक्वल्स टू Z3 - 0, हे डिस्टन्स इक्वल्स टू 5 आहे. म्हणजे ओरिजिन पासून सर्व पॉईंटचं डिस्टन्स कसं आहे सेम आहे. याचा अर्थ काय की ओरिजिन पासून 3 पॉईंट सेम आहे. याचा अर्थ एक सर्कल आहे ज्याचं सेंटर कुठे आहे ओरिजिन वर आहे. मी एक सर्कल काढतो, एक सर्कल आहे ज्याचं सेंटर कुठे आहे ओरिजिन वर, तर आपण सेंटर काढूया इथे. आलेला आपलं सेंटर ओरिजिन वर आणि ओ 3 पॉइंट आहे, सगळ्या डिस्टन्स किती आहे 5, तर कुठे 3 पॉइंट घेऊ शकता तुम्ही. आता बघा अशा क्वेश्चन मध्ये हे प्रूव्ह करायचं म्हणून जर क्वेश्चन प्रूव्ह करायचा नाही आणि तुम्हाला ही कंडिशन यूज करायची आहे तर 3 पॉइंट तुम्ही कुठे घेऊ शकता, तर बेसिकली जे पॉइंट आपल्याला माहिती आपण घेऊ शकतो 1 I -1 -I. मी तुम्हाला सांगितलं ते आपण यूज करू शकतो. पण आता आपण काय करू, 3 पॉइंट बस कुठे रँडमली घेऊ शकतो, काही हरकत नाही. सपोज मी हा घेतलाय, याला म्हटलं पॉइंट A, इथे कुठेतरी असेल माझा पॉइंट B, इथे कुठेतरी असेल माझा पॉइंट C. तर मुद्दामून मी एक ट्रायंगल घेतला, इक्विलॅटरल ट्रायंगल दिसण्यासारखा. ओके ठीक आहे, हा घेतला इक्विलॅटरल ट्रायंगल. तिघी पॉइंटचे नाव देऊन द्या आपले. A आहे आपला Z1, B आहे Z2 आणि C आहे Z3. बरोबर. आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे साइन A Z2 Z3 वाला. ओके, साइन A काढायचं आहे, साइन B काढायचं आहे, म्हणजे आपल्याला अँगल यूज करायचा आहे. अँगल यूज करायचा तर ठीक आहे, मी याला म्हणतो अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनला, याला म्हणतो अँगल सपोज अँगल B म्हणू आपण. ठीक आहे, हा अँगल C अँटी क्लॉकवाइज ठेवायचा असेल तर ठीक आहे, आणि हा अँगल A. सगळं यूज करायचं नाही, कुठलेही 2 अँगल यूज करायचे. का बरं 2 अँगल यूज करायचे, कारण की तिसरा अँगल बरोबर काय होते A B C ऍडिशन तुम्हाला माहिती आहे ना, अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इक्वल्स टू ऑटोमॅटिकली किती होणार 180 डिग्री. जर तुम्हाला 2 अँगल माहिती असेल तर अँगल C किती होणार पाय मायनस अँगल A प्लस अँगल B. ते बाय डिफॉल्ट आपल्या डोक्यात असलं पाहिजे की हे गिवन कंडिशन म्हणजे आपण ही गोष्ट यूज करू शकतो. ओके नाईस. आता आपण काय करायचं बघा, मी सिम्पली काय करतो रोटेट करतो. ठीक आहे, का बरं रोटेट करतो, कारण तुम्हाला अँगल यूज करायचा आहे साइन A साइन B साइन C. बेसिकली आर्ग्युमेंट लिहिण्यापेक्षा मी डायरेक्ट काय लिहू शकतो, कॉम्प्लेक्स नंबर लिहू शकतो इन द फॉर्म ऑफ आर्ग्युमेंट. कॉम्प्लेक्स नंबर कुठे आहे, समजा BC साइड लिहितो पहिले. BC साइड किती आहे Z3 - Z2 राईट. नंतर मी BA साइड लिहितो कारण की मला एक फिक्स पॉइंट पाहिजे, सो Z1 - Z2. नाईस. ओके, आता बघा इथे मी रोटेट करून अँगल B घेऊ शकतो राईट. तर मी रोटेट करून अँगल B घेणार आहे. तो बेसिकली आपल्याला मिळणार आहे की हा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे कुठला रोटेशन घ्यायचा आहे, Z2 ला Z3 पासून Z1 पर्यंत जायचं आहे. तर वरती कुठला येणार आहे Z1 - Z2 अपॉन Z3 - Z2 इज इक्वल्स टू मॉड्युलस ऑफ Z1 - Z2 अपॉन मॉड्युलस ऑफ Z3 - Z2 into e to the power I. आता अँगल किती आहे माहित नाही आपल्याला, तर हा झाला अँगल B. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, लिहिला आपण. आता बघा लिहिला आपण Z1 mod Z2 - Z2. पण इथे एक इश्यू आपल्याजवळ काय की आपल्याला जे डिस्टन्स आहे ते कुठून दिलाय, ओरिजिन पासून दिलाय. मग जर डिस्टन्स जर आपल्याला ओरिजिन पासून दिलेला आहे तर आपल्याला व्हॅल्यू पण काय घ्यावं लागेल, ओरिजिन पासून घ्यावं लागेल. मग व्हॅल्यू जर ओरिजिन पासून घ्यायचा असेल तर आपल्याला अँगल पण कुठला लागेल, या लाईनचा ओरिजिन पर्यंतचा अँगल लागेल ना, या ओरिजिन पर्यंतचा अँगल लागेल. आता ओरिजिन पर्यंतचा अँगल किती राहील, जर मी बीच्या फॉर्म मध्ये करतो म्हटलं तर ओरिजिन पर्यंतचा अँगल किती राहील. जर तुम्ही प्रॉपरली क्वेश्चनला समजलं असेल तिथे आपल्याला काय मिळालं आहे, एक सर्कल आहे ज्याचं सेंटर ओरिजिन मध्ये आहे, त्याच्या भोवती ट्रायंगल, त्याच्या आतमध्ये हा ट्रायंगल काढला. म्हणजे बेसिकली हा जो O पॉइंट आहे हा या ट्रायंगलचा काय सर्कम सेंटर आहे. जर सर्कम सेंटर असेल तर हा जर अँगल आपला A असेल तर आतमधला काय ते डबल होईल, हा 2A झाला. हा सर्कम सेंटर आहे आपला. जर अँगल B असेल तर हा किती झाला अँगल 2B झाला. सो बेसिकली आता फक्त मी काय करणार आहे या केसमध्ये ही व्हॅल्यू यूज न करता, ही यूज का बरं करत नाही, कारण की मला हे जे डिस्टन्स आहे
हे डिस्टन्स मी काढलेलं नाही आहे, मला काढायचं पण नाही आहे, एक्स्ट्रा टाइम वेस्ट नाही करायचं, हे पण मला काढायचं नाही आहे. ही व्हॅल्यू मी यूज करणार नाही. तर मी यूज काय करणार, जे डिस्टन्स मला माहिती आहे, डिस्टन्स किती आहे ओ पासून ए पर्यंत, ते किती आहे मॉड Z1 म्हणजे 5 माहिती आहे, मॉड Z2 म्हणजे 5 माहिती आहे, तर ते यूज करणार. मी काय करणार, हे जे आहे C 0 पासून Z3 याला रोटेट करतो मी Z1 पर्यंत. सो माझं जे रोटेशन आहे, सो बेसिक रोटेशन काय येणार आहे, सो रोटेशन आता मी लिहितोय रोटेशन ऑफ कुठला पॉइंट आहे तो ओ पासून C टू कुठून कुठपर्यंत ओ पासून ए पर्यंत, हा अँटी क्लॉकवाइज, हा रोटेशन. अँगल किती आहे 2B, Z3 आहे, सो देयरफॉर बेसिकली Z3 अपॉन Z1 इज इक्वल्स टू मॉड Z3 अपॉन मॉड Z1 इंटू e टू दी पॉवर I. आता अँगल किती झाला डबल, सो 2B. समजलं का बरं काय फायदा याचा, याचा फायदा असा आहे की आपल्याला इथे Z3 मायनस 0 लिहायची गरज नाही, कारण की हा कॉम्प्लेक्स नंबर काय Z3 मायनस 0 0 सबट्रॅक्ट करायची गरज नाही आहे. आता Z आणि Z1 चा मॉड सिमिलर आहे, हा कॅन्सल झाला, तर मला एक पॉइंट मिळाला की Z3 बाय Z1 इज इक्वल्स टू काय भेटलं e टू दी पॉवर I 2B. नाइस, बढिया. सेम लॉजिक मध्ये मी आता कशी रोटेट करतो, हा Z1 ला रोटेट करतो मी Z1 ला रोटेट करतो मी Z2 पर्यंत, Z1 ला रोटेट केलं मी Z2 पर्यंत. ओके, इथे काही चुकलं, माझं काय चुकलं, 1 पासून 3 पर्यंत गेलो ना, तर 1 पासून 3 पर्यंत हा अँटी क्लॉकवाइज व्हायला पाहिजे, अजून मायनस आहे 1 पासून 3 पर्यंत, हा 1 पासून 3 पर्यंत अँटी क्लॉकवाइज, तर -2 आहे, तर -2 आहे. इथं दुसऱ्या केसमध्ये आपण काय करणार आहे, याला 1 ला रोटेट करणार आहे 2 पर्यंत. सो बेसिकली 2 पर्यंत 1 ला रोटेट करतो. आता हा प्रॉपर काउंटर क्लॉकवाइज, अँटी क्लॉकवाइज, तर पॉझिटिव्ह असणार. आता मॉड Z2 अपॉन मॉड Z1 e टू दी पॉवर I 2 टाइम्स, इथं नाही आहे, इथे कुठला अँगल आहे, अँगल C आहे, हा अँगल C, 2 टाइम्स अँगल C. दोन्ही मॉड्युलस सेम आहे, कॅन्सल, तर आपल्याला मिळालं बघा Z2 मायनस Z1 इज इक्वल्स टू e टू दी पॉवर I टू C. आता क्वेश्चन पण तुमच्या डोक्यात एक आयडिया आली पाहिजे की Z3 बाय Z1 आहे, Z2 बाय Z1 आहे, तर जर मी या इक्वेशन मधून Z1 कॉमन काढला तर Z2 बाय Z1 येणार आणि Z3 बाय Z2 येणार, सॉरी Z1 येणार, तुम्हाला Z1 खाली मिळणार. सो देयरफॉर आता आपण कंडिशन आहे टेकिंग कॉमन किंवा टेकिंग आउट, सरळ टेकिंग आउट कॉमन. काय कॉमन काढतो आपण Z1, का बरं Z1 कॉमन काढतोय, कारण की डिनॉमिनेटर मध्ये काय Z1. या क्वेश्चन मधून जर मी Z1 कॉमन काढला, सो Z1 कॉमन काढल्यावर आतमध्ये काय राहिलं साइन ऑफ 2a राइट प्लस Z2 बाय Z1 कॉमन काढलाय साइन ऑफ 2b प्लस Z3 बाय Z1 टू साइन ऑफ 2c राइट. हे इक्वल टू 0 प्रूव्ह करायचं आपल्याला. आता त्याचा फायदा काय की आपल्याला व्हॅल्यू आहे Z2 बाय Z1 माहिती आहे, चला व्हॅल्यूज पुट करणं सुरू करा. सो साइन 2a प्लस Z2 बाय Z1 किती आहे e टू दी पॉवर I 2c, ठीक आहे. हा झाला साइन 2b प्लस हा झाला e टू दी पॉवर मायनस I 2b है ना, I 2b मायनस मध्ये इंटू साइन 2c. आता e टू दी पॉवर I असेल त्याला आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहू शकतो, पोलर फॉर्म मध्ये. तर पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करा, परत पोलर फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं रिझन अँगल साइन मध्ये, आता हा युलर फॉर्म मध्ये लिहून काही फायदा नाही, तर तसंच ठेवायचं साइन 2a प्लस याची व्हॅल्यू किती आहे, ही व्हॅल्यू पुट करतो तर ब्रॅकेट मध्ये ठेवायचं. सो cos 2c प्लस I टाइम्स साइन 2c इंटू साइन ऑफ 2b बरं, याची गरज नाही. प्लस सेम लॉजिक इथे काय अँगल आपला तो cos ऑफ 2c, तो मायनस, सॉरी 2b, हा मायनस होणार नाही तर हा मायनस होईल I टाइम्स साइन 2b इंटू साइन 2c. ओके, ठीक आहे. आता बस सिम्पली त्याला मल्टिप्लाय करा आतमध्ये, सगळ्या अँगलला आतमध्ये मल्टिप्लाय करा. सो Z1 इज इक्वल, सॉरी Z1 इंटू साइन 2 आहे तसाच आहे, ओके नो प्रॉब्लेम, प्लस cos 2c इंटू साइन 2b, सो साइन 2b इंटू cos 2c. ओके, नेक्स्ट
प्लस आय टाइम्स साइन 2b इंटू साइन 2c. नाइस. आता इथं मल्टिप्लाय करा, प्लस खाली तो प्लस cos 2b sin 2c. सो cos 2b इंटू साइन 2c आणि मायनस आय टाइम्स साइन 2b इंटू साइन 2c. बघा परत सांगतो, क्वेश्चन बघून मोठा असं समजायचं नाही, एक एक कंडिशन एक एक स्टेप फॉलो करत जायच्या. तुम्ही वरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला खाली तर तुम्हाला वरचे स्टेप पाहायची गरज नाही, वरचं बघून तुम्ही खाली पोहोचले. एक एक स्टेप पुढे चालायचं, पूर्ण मोठा क्वेश्चन डोळ्यासमोर एकदम ठेवायचा नाही. ठीक आहे. आता बघा ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, सेम अँगल आहे, कॅन्सल. साइन पहिला अँगल, कॉस दुसरा अँगल, कॉस दुसरा अँगल, साइन कॉस पहिला अँगल, साइन दुसरा अँगल. हा साइन ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. z1 इंटू हा साइन a 2a झाला. इथे आपण करणार आहे साइन a प्लस b. a च्या ठिकाणी किती आहे, 2b आहे. ओके. b च्या ठिकाणी किती आहे, 2c आहे. साइन प्लस 2. राइट. भेटलं तर एवढी व्हॅल्यू. संपलं का, नाही संपलं. का नाही संपलं, कारण की एवढं जर काढलं असतं त्याला ट्रायंगल आहे सांगितलंच नसतं. पण ट्रायंगल सांगितलं म्हणजे अँगलची आपल्याला व्हॅल्यू लक्षात ठेवावी लागेल. मी काय करणार, साइन 2a प्लस साइन आता b प्लस c जो आहे तर 2 असंच ठेवतो. इथे अँगल b प्लस c लिहितो. अँगल b प्लस c किती आहे, अँगल b प्लस c किती आहे, पाय मायनस a अँड b. किंवा अँगल b प्लस c काढायचं असेल इथे आपल्याकडे व्हॅल्यू ऑलरेडी आहे. अँगल b प्लस अँगल c इज इक्वल्स टू पाय मायनस अँगल a. जर डबल करतो म्हटलं आपण तर डबल करू शकता, 2 टाइम्स अँगल b प्लस अँगल c इज इक्वल्स टू 2 पाय मायनस 2 टाइम्स अँगल a. इथे आपण काय करणार, ही व्हॅल्यू ठेवणार आहे. सो 2 टाइम्स अँगल b साठी ती व्हॅल्यू पुट करायची. सो z1 इंटू साइन 2a प्लस साइन ऑफ 2 पाय मायनस 2a. ही व्हॅल्यू कुठून आली, तिथून आली व्हॅल्यू. आता 2 पाय म्हणजे कम्प्लीट रोटेशन आहे. एका कम्प्लीट रोटेशन नंतर साइनची व्हॅल्यू चेंज होते का, नाही चेंज होत. 2 पाय नंतर साइनची व्हॅल्यू चेंज होणार नाही, फक्त साइन ऑफ मायनस 2a राहील. सो z1 इज इक्वल्स टू साइन 2a प्लस साइन ऑफ मायनस 2a. साइन ऑफ मायनस थीटा काय असते, मायनस साइन थीटा. सो z1 इज इक्वल्स टू साइन 2a मायनस साइन 2a. सेम नंबर मधून सेम नंबर झाला तर याचा आन्सर किती झाला, दिस बिकम्स 0. हा जर 0 झाला तर 0 इंटू z1 काय झाला, इक्वल टू 0 विच इज RHS. आपण म्हणू शकतो की दिस इज 2. तर आपण जॉमेट्रीचे वेगवेगळ्या टाइपचे क्वेश्चन बघितले, ज्यामध्ये इक्विलॅटरल ट्रायंगल, साधा ट्रायंगल, ट्रायंगलचं रोटेशन, नंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर, सर्कल, सर्कलचा सेंटर, त्याचा रेडियस, त्याचा कट म्हणजे इंटरसेप्ट्स XY ॲक्सिसवर, पॅरलेलोग्रामची कंडिशन, परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर बरेच काही जॉमेट्रीचे आपण फिगर बघितल्या. पण या सगळ्या जॉमेट्रीचे फिगर कसे आहेत, स्टँडर्ड फिगर्स आहेत. सर्कल, ट्रायंगल, पॅरलेलोग्राम, रेक्टँगल, परपेंडिक्युलर बायसेक्टर, डिस्टन्स ऑफ अ लाईन या स्टँडर्ड फिगर आहे. पण मला जर आणखी वेगवेगळ्या फिगर तयार करायच्या असेल कॉम्प्लेक्स नंबरनी, किंवा क्वेश्चन मध्ये येत असेल की फाइंड द लोकस ऑफ, आणि कुठली फिगर बनतोय, तर लोकस फाइंड करण्यासाठी आपण बघूया उद्याच्या लेक्चरमध्ये की लोकस कसा फाइंड करायचा, कशी कंडिशन अप्लाय करायची कॉम्प्लेक्स नंबरमध्ये. ठीक आहे. तर मी आशा करतो की तुम्हाला क्वेश्चन आजचे समजले असतील. आवडले असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत चला. मित्रांपर्यंत शेअर करत चला जे IIT साठी किंवा JEE साठी, CET साठी प्रिपरेशन करत असतील. ओके. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.